हॅलो फ्रेंड्स, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या यूट्यूब चॅनलवर। ब्लाउज शिवत असताना बऱ्याच महिलांचा हा प्रश्न असतो की कमीत कमी वेळेमध्ये ब्लाउज कसा शिवायचा। कमीत कमी वेळ लागण्यासाठी मी कोणते कोणते रूल फॉलो करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच वेळेला आपल्याकडे एकाच मापाचे सिंपल असे ब्लाउज शिवायला येत असतात। आज माझ्याकडे जे 5 ब्लाउज आहेत ते एकाच मापाचे असून 5ही ब्लाउज मला सिंपल शिवायचे आहेत। तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग मी कशा प्रकारे करते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे। ब्लाउज शिवताना मी पहिला रूल तर हा फॉलो करते की मी एकदा शिवायला बसले जोपर्यंत माझं ते ब्लाउज कंप्लीट होत नाही तोपर्यंत शक्यतो मी उठत नाही। ज्या वेळेला अशा प्रकारचे काही रूल्स आपण ठरवून घेत असतो त्यावेळेला आपल्या कामामध्ये त्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो। दुसरा रूल हा आहे की मला ब्लाउज शिवत असताना ज्या ज्या गोष्टींची गरज पडणार आहे ते मी माझ्या जवळ ठेवत असते। फॉर एक्झाम्पल कात्री, टेप, खडू, मी ज्या वहीमध्ये माप लिहिलेली आहेत ती वही, एखाद्या ब्लाउजला जर मला लेस लावायची आहे तर लेस, नॉड, मला जर डिझाईनचा गळा शिवायचा असला तर कॅनव्हास पेपर, पेन, अशा प्रकारच्या मी सर्व गोष्टी माझ्या जवळ आधीच ठेवत असते। एखादी वस्तू जर माझ्याकडून घेण्याची राहून गेली तर मला मध्येच उठावं लागतं आणि नंतर ती वस्तू शोधायची आणि मग मी घेणार, त्यामध्ये माझा भरपूर वेळ वाया जात असतो। त्यामुळे शक्यतो मला जे जे काही हवं असतं ते मी आधीच घेऊन ठेवते। ह्या छोट्या छोट्या गोष्टी तर असतातच, पण ब्लाउज शिवताना सुद्धा काही ट्रिक्स असतात की ज्यामुळे आपल्याला वेळ कमीत कमी लागू शकतो आणि त्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा। हे ब्लाउज आज मला शिवायचे आहेत, यासाठी मी अस्तर पण घेतलेला आहे। माझ्याकडे अस्तरचा पूर्ण तागाच असतो म्हणून मापानुसार मला जेवढं अस्तर लागणार आहे तेवढंच मी कट करून घेतलेलं आहे। हे 5ही अस्तर मी एकावर एक अशा प्रकारे ठेवून घेते। अस्तरची जी बंद बाजू आहे ती माझ्या बाजूने आहे। बंद बाजूकडून मी हे 5ही अस्तर सारखे करून घेते, त्यानंतर त्याच्यावर टाचणी लावते। टाचण्यांचा वापर केल्यामुळे मार्किंग करताना किंवा कट करताना ते अजिबात हलणार नाही। अस्तरच्या ओपन बाजूकडून ते थोडंसं कमी जास्त दिसतंय, पण तरी काही हरकत नाही। आपण जेव्हा कटिंग करत असू त्यावेळेला ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। खालील बाजूने मी एक सरळ रेष मारून घेते, म्हणजे कापड खालीवर जरी असेल तरी आपल्याला ते सारख्याच प्रमाणात मिळेल। इथे मागच्या भागाचं माप टाकून घेते। पुढच्या भागाचं मार्किंग करण्यासाठी मी पेपर कटिंग वापरणार आहे। ब्लाउजच्या सर्वच भागांचे जर आपण पेपर कटिंग वापरत असू तर आपल्या वेळेमध्ये अजूनही बचत होईल, पण मी ब्लाउजच्या पुढच्या भागाचंच फक्त पेपर कटिंग सांभाळून ठेवत असते। मागचा भाग आणि बाहीचा भाग हा मी डायरेक्ट कापडावरच कट करत असते। तुमच्याजवळ जर सर्व भागांचं पेपर कटिंग अवेलेबल असेल तर तुमचं काम अजूनही सोपं होईल। मी हे ब्लाउज जे शिवणार आहे ते प्रिन्स कट ब्लाउज आहे। सर्व ब्लाउजचे गळे हे गोलच घेणार आहे। तुम्हाला एखाद्या ब्लाउजचा गळा वेगळा कट करायचा असेल तर गळा कट करताना तुम्ही एकत्ररित्या कट न करता प्रत्येक गळा सेपरेट कट करा। ब्लाउजचा हा पुढचा भाग आहे। प्रिन्स कट ब्लाउजचं पेपर कटिंग कसं करायचं याचा एक माझा सेपरेट व्हिडिओ आहे, त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल। प्रिन्स कट ब्लाउज आहे। मला कटोरी ब्लाउज जरी शिवायचं असेल त्याच प्रकारे मार्किंग करून तुम्ही कटिंग करू शकता। पुढच्या आणि मागच्या भागाचं मी मार्किंग केलेलं आहे। ब्लाउजच्या बाहीची उंची ही छोटीच आहे। उरलेला भाग मी बाहीसाठी वापरणार आहे। मार्किंग केलेल्या भागांचं कटिंग झाल्यानंतर बाहीचं कटिंग आपण सेपरेट करणार आहोत। या ठिकाणी मी एकाच वेळेला 5 अस्तर कट करते। मी यासाठी रेग्युलर कात्रीचा वापर करते। आपल्याकडे जर मोठी कात्री असेल तर आपण एकाच वेळेला 8 ते 10 ब्लाउज सुद्धा कट करू शकतो। आपल्या कात्रीला जर धार चांगली असेल तर आपण एकाच वेळेला जास्तीत जास्त ब्लाउज कापू शकतो। आपल्याला एका ब्लाउजचं अस्तर कट करण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ 5 ब्लाउजचं अस्तर कट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुमचा वेळ किती वाचतोय। आता तुम्ही म्हणाल ताई हे प्रिन्स कट ब्लाउज आहे म्हणून तुम्हाला वेळ कमी लागतोय, पण तसं नाहीये। कटोरी ब्लाउज जरी असेल किंवा वन टक्स ब्लाउज जरी असेल तरीही आपल्याला वेळ तितकाच लागणार आहे। फक्त मी सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला वेळेमध्ये नक्कीच बचत करता येईल। फास्ट काम करण्यासोबतच तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या फिनिशिंगकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलं पाहिजे। सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण जसा जसा तुमचा सराव होईल तर तुमच्यामध्ये खूप फरक पडेल। आपण जर सुरुवातीपासूनच ब्लाउजला फिनिशिंग ठेवली तर नंतर फक्त आपल्याला आपला स्पीड वाढवण्याची गरज पडणार आहे। बाहीचं कटिंग करत असताना एकदम 5 अस्तरचं आपल्याला कटिंग करणं शक्य नाहीये, म्हणून मी एका वेळेला 2 किंवा 3 बाह्या घेतलेल्या आहेत। तुमच्या कात्रीला जर चांगली धार असेल तर तुम्ही एकाच वेळेला सर्व बाह्यांचं कटिंग करू शकता। तर ब्लाउज पीसवर ठेवून कटिंग करत असताना मी प्रत्येक ब्लाउजचं कटिंग हे सेपरेट करणार आहे। प्रत्येक साडीवरचा ब्लाउज हा वेगळ्या पद्धतीचा असतो।
काही ब्लाऊजला लेस असते, काही ब्लाऊज विदाऊट लेसचे असतात, काहींना बॉर्डर असते. आता माझ्याकडे हे जे ब्लाऊज आहेत हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणून मी याचं प्रत्येकाचं कटिंग हे वेगळं करते. आता हे जे ब्लाऊज पीस आहे याच्या बाहीला कटवर्क आहे. हे कटिंग करत असताना तुम्ही पाहू शकता मी थोडंसं कापड शिल्लकच ठेवलेलं आहे. तुम्ही जर माझे यापूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला याचं कारणसुद्धा कळेल. प्रिन्स कट ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ अगदी डिटेल पद्धतीने आहे. आपल्याला एकदम 5 ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे, त्यामुळे एवढं डिटेल काही मी सांगू शकणार नाही आहे. आता हे जे ब्लाऊज आहे याला कोच आहे. मी पहिले बाहीचं कटिंग करून घेतलं, त्यानंतर हे कापड व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर पुढचं आणि मागच्या भागाचं कटिंग करणार आहे. अशा प्रकारचं कापड असल्यावर आपल्याला काही ठिकाणी जॉईंटसुद्धा द्यावे लागतात. आता या ब्लाऊजच्या बाहीला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग जरी करायचं असेल तर त्या संदर्भात माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे. त्यामध्ये कटोरी ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. ब्लाऊज कटिंग करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कात्री आहे. तुमची कात्री जर चांगली चालत असेल तर त्यामुळे सुद्धा तुमच्या स्पीडवर फरक पडू शकतो. कटिंग करत असताना कात्री आणि स्टिचिंग करताना मशीन ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आजही ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. हे शिवायला सुरुवात करणार आहे. सुरुवातीला मी ब्लाऊजचे सर्व भाग एकमेकांना जोडून घेते. बाहीपासून मी सुरुवात केलेली आहे. अस्तर हे कॉटनचं वापरल्यामुळे शिवायला खूप सोपं जातं आणि ब्लाऊजला फिनिशिंगही छान येते. पुढचा भाग मी हा डायरेक्ट जोडून घेते. पहिले जोडून घेणार आहे, त्यानंतर प्रिन्स कटचा आकार त्याला देणार आहे. तुम्ही जर पेपर कटिंग करत असतानाच आकार देऊन मग कटिंग करून घेतलेलं असेल तर ते वेगवेगळं जोडावं लागतं. पण मी आता अस्तर आणि ब्लाऊज पीस हे जोडून घेणार आहे आणि त्यानंतर आकार देऊन कट करणार आहे. तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर तुम्ही तुमचे पेपर कटिंग ठेवून सुद्धा डायरेक्ट जोडू शकता. ब्लाऊज शिवत असताना कंटिन्युटी पण खूप महत्त्वाची आहे. मी शिवत असताना प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेपच करते. कोणत्याही पद्धतीचं ब्लाऊज शिवायचं असलं तरी मी सुरुवातीला बाह्या रेडी करून घेते, त्यानंतर मागचा भाग रेडी करून घेते आणि नंतर पुढचा भाग रेडी करते. हे दोन्ही भाग जोडत असताना आपल्याला आतमध्ये फुगा पडू द्यायचा नाहीये किंवा कमी जास्त होऊ द्यायचं नाहीये. साईडला शिल्लक राहिलेलं सर्व कापड मी कट करून घेतलेलं आहे. आता मी पुढचा भाग पहिले रेडी करून घेते. प्रिन्स ब्लाऊजचा पफ करण्यासाठी मी मार्किंग केलं आहे आणि ते कट करते. हे कटिंग केल्यानंतर तुम्ही एक एक टीप मारून ते जोडून पण घेऊ शकता, म्हणजे दोन्ही भाग एकत्र जोडताना तुम्हाला अडचण येणार नाही. मी हे डायरेक्टच शिवायला घेतलेलं आहे. तुम्ही पण असं करू शकता, पण यासाठी सरावाची गरज आहे. ब्लाऊज शिवत असताना आपल्याला हे अगदी स्टेप बाय स्टेप करायचं आहे. हे करत असताना जर आपण मध्ये मध्ये उठत असू तर आपल्याला वेळ थोडा जास्त लागतो. वेळ वाया जाऊ नये याचीच आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे, म्हणजे आपलं काम फास्ट होईल. स्टिचिंग करत असताना आपल्याला टेपसुद्धा घडी लागत असतो, त्याचप्रमाणे खडूसुद्धा लागत असतो. ह्या गोष्टी जर आपल्या जवळच असतील तर आपल्याला कामामध्ये डिस्टर्ब होत नाही. नवीनच असताना जेव्हा शिवत होते त्यावेळेला मला खूप अडचणी येत होत्या किंवा मला खूप वेळही लागत होता. शिवायला बसल्यानंतर मला लक्षात यायचं की अरे हे घ्यायचं राहिलं, ते घ्यायचं राहिलं आणि ते शोधण्यामध्ये माझा बराचसा वेळ वाया जायचा. बरं हातात टेप घेतलेला असला तरी तो सतत पडतच राहायचा. मग त्यानंतर कळालं की टेलर लोक गळ्यामध्ये टेप का अडकवतात. शिवायला बसायच्या आधी मी माझ्याजवळ 2-3 खडू तरी घेऊन बसते, तरी काही वेळानंतर ते गायब असतात. मग काय, त्यावर उपाय म्हणून मी काही खडू मशीनच्या ड्रॉवरमध्ये सुद्धा टाकून ठेवते. जेव्हा मी डिझाईनचे गळे वगैरे शिवत असते त्यावेळेला मला टाचण्यांची पण गरज पडते. टाचण्या ठेवण्यासाठी मी मशीनलाच एका बाजूने एक मॅग्नेट चिकटवून ठेवलेलं आहे, म्हणजे मला पटकन जेव्हा लागली तेव्हा टाचणी काढून घेता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे की त्या हरवतही नाही. माझ्या वेळेची बचत अजून एका गोष्टीमुळे होत असते, ती म्हणजे बॉबिन भरणे. माझी मशीन ही ऑटो ऑइल मशीन आहे. एकीकडे ब्लाऊज जरी शिवत असली तरी एका साईडला मी बॉबिन आणि दोरा लावून ठेवते. सपोज मी आता निळ्या रंगाचा ब्लाऊज शिवते, पण या ब्लाऊज नंतर मी लाल रंगाचा ब्लाऊज शिवणार आहे, तर मी एकीकडे बॉबिन पण भरायला लावून देते. त्यामुळे मला बॉबिन भरण्यासाठी सेपरेट असा वेळ द्यावा लागत नाही. त्यासाठी गरज आहे प्लॅनिंगची, की मी यानंतर कोणता ब्लाऊज शिवणार आहे. मी बॉबिनसुद्धा पूर्ण भरून घेत असते, म्हणजे मध्येच दोरा काढून बॉबिन भरायची गरज पडत नाही.
हे लूप बनवत असताना मी थोडं रफ पण करते. असं केल्यामुळे थोडा वेळ लागतोय आपल्याला. ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते, ज्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवण्याचा आपला स्पीड वाढवायचा आहे, त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या फिनिशिंगमध्ये सुद्धा सुधारणा करायची आहे. आता हे मी चौथं ब्लाऊज शिवते. आता तुम्ही म्हणत असाल की मी जागेवरून उठलेलीच नाही आहे का? पण तसं नाही आहे. माझं एक ब्लाऊज शिवून झालं की मी थोडासा ब्रेक घेत असते. मी सकाळीच माझं दिवसभराचं टार्गेट ठरवून ठेवत असते की एवढं काम मला आज करायचंच आहे. ठरवून ठेवल्यामुळे फायदा असा होतो की एकामागे एक काम हे पटापट होतात. त्या ब्लाऊज शिवण्याच्या स्टेप्स पण तुम्ही पाहिल्या असतील. याची मी स्वतःला सवय करून घेतलेली आहे. त्यामुळे एक काम झालं की दुसरं काम काय करायचे हा विचारच येत नाही. लगेच दुसरं काम रेडी असतं. यामुळे ब्लाऊज शिवताना काही गोष्टी उलटसुलट होणं किंवा राहून जाणं ह्या गोष्टी शक्यतो कमीच होतात. सुरुवातीला ब्लाऊज शिकत असताना ह्या स्टेप्स मी चक्क लिहून ठेवल्या होत्या. आता माझे 5ही ब्लाऊज शिवून रेडी आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.